प्राशून वारा फिरे, इथे वाकल्या सावल्या याचनेच्या, तरी कामनांची भुकी पाखरे. उभ्या जिंदगीचा तिला धूप जाळा, उभ्या जिंदगीचा तिला धूप जाळा. लळा लावला काळजाचा जरी, कधी रूप घेते कधी लुप्त होते, तिची फक्त छाया झुले अक्षरी. क्या बात है सर. अशा शब्दांच्या जादूगारापुढे आपण बोललं म्हणजे सूर्यापुढे काजव्यानी टिमटिम करण्यासारखं आहे. तर ही फक्त इतकंच की सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर, सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलने के लिए जिद भी ज़रूरी होती है मंजिल पाने के लिए, जिद भी ज़रूरी होती है मंजिल पाने के लिए. धन्यवाद सर. आणि यानंतर मी आमंत्रित करेल आमच्या पुढच्या कवयित्री आदरणीय जयश्री हरी जोशी, ज्यांचं या काव्यसंग्रहावरचं विस्तृत भाष्य आपण ऐकलं आणि भाषेच्या जादूगार आहेत, सल्लागार आहेत, सर्वव्यापी भाषेचं ज्ञान असलेल्या आपल्या कवितेतून आपल्याशी बोलणार आहेत. मी आपल्याला विनंती करेल की आपली रचना आमच्यासमोर ठेवावी. मातृशोक झाला आहे, त्यामुळे आईला उद्देशून एक कविता आहे, ती वाचते. मीठ मोहरीचे ऊन टाक उतरून आई, मीठ मोहरीचे ऊन टाक उतरून आई, सूर्य असा निरंजन कधी मावळत नाही. सांज संयत कुळीची उष्ण रक्तातून वाहे, सांज संयत कुळीची उष्ण रक्तातून वाहे, कुणी अक्षर धुळीत शब्द लिहिणार आहे. पुन्हा विसरून अर्थ वारा अर्धी ओळगातो, पुन्हा विसरून अर्थ वारा अर्धी ओळगातो, जीर्ण अंधार मंदिरी दिवा शांत होत जातो. मला अनाम गावाची गर्भधून ऐकू येते, मला अनाम गावाची गर्भधून ऐकू येते, माझ्या सकंप श्वासाला आई पुन्हा झोका देते, माझ्या सकंप श्वासाला आई पुन्हा झोका देते. खूप सुंदर. मॅम, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कवींना विनंती आहे आणि मी अंजलीताईंना विनंती करेल की आपण मॅमचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे. आईची महती गाणारी, आईचा गोडवा आपल्या शब्दात आणि तो आईचा उणीव आपल्या शब्दामधून व्यक्त करणारी आपली कविता आमच्या काळजाला निश्चितच हात घालणारी अशी होती. आपला सन्माननीय कवी संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय अंजलीताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतो आहे. आणि यानंतर आमंत्रित करेल मी वाचक वीकच्या सन्माननीय मनीषा पाटील हरोलीकर यांना या कवी संमेलनासाठी आपली कविता सादर करण्यासाठी आपल्याला निमंत्रित करेल मी. मनीषाताई, या पूर्ण कार्यक्रमाचं समन्वयक म्हणून मनीषाताईंनी अगदी चोख भूमिका बजावली. सगळ्यांना फोन करणे, आवर्जून उपस्थितीसाठी आमंत्रण देणे आणि अगदी भास्कर पाटील निर्मळे यांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्व मेळावा यशस्वी करण्यामध्ये मनीषाताईंचा सिंहाचा वाटा आहे. मनीषाताई हरोलीकर. सर्वांना नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे आजही बाई सती जातेच की. आजही बाई सती जातेच की, तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे. आजही बाई सती जातेच की, तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे. ती समजावते स्वतःला, सटवीनेच पुसली सौभाग्याची रेषा. ती समजावते स्वतःला, सटवीनेच पुसली सौभाग्याची रेषा. ती मरते त्याच वेळी जेव्हा उतरवले जातात तिचे एक एक अलंकार. ती मरते त्याच वेळी जेव्हा उतरवले जातात तिचे एक एक अलंकार. हिरवा कंच रंग पारखा होतो तिच्या रांगोळीला. हिरवा कंच रंग पारखा होतो तिच्या रांगोळीला. जन्मभराची अमावस्या पदरात घेऊन हरवते काळोखात तिचे जिने. जन्मभराची अमावस्या पदरात घेऊन
हरवते काळोखात तिचे जिने, जाळतच असतो तिला गणगोतांच्या शेजापाजाऱ्यांच्या नजरांचा जाळ. जाळतच असतो तिला गणगोतांच्या शेजापाजाऱ्यांच्या नजरांचा जाळ. सती जायला जळायलाच कशाला पाहिजे, सती जायला जळायलाच कशाला पाहिजे. मनापासून धन्यवाद. मनीषाताई, आपला सत्कार स्वीकारायचा आहे माननीय अध्यक्षांच्या हस्ते. आणि अतिशय सुंदर कविता आपण इथे सादर केलीत. स्त्रियांचं वास्तविक जगणं आपल्या शब्दातून व्यक्त करणारी आपली कविता ही होती. खरं तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की असा कुणीतरी पुरुष तिला भेटावं, ज्याने म्हणावं की पायाजवळ हात नको, खांद्याजवळ उभी राहा. पायाजवळ हात नको, खांद्याजवळ उभी राहा. समतेसाठी लढू आपण, जरी झालो आपण स्वहा, जरी झालो आपण स्वहा. धन्यवाद पुनश्च एकदा आपले. आणि यानंतर मी आमंत्रित करेल कवी हनुमान वरगुळे यांना. आपली कविता घेऊन आपल्यासमोर उपस्थित राहतात. मला वाटतं की सकाळच्या सत्रामध्ये कवी संमेलनाच्या जो आपण प्रतिसाद देतो त्याचा एक विषय झाला होता, तर तशी वेळ पुन्हा येऊ देऊ नये. आपण तो उत्स्फूर्त प्रतिसाद, आपल्याला शब्द आवडले, कविता आवडली तर आपण ती द्यायला हरकत नाही. एक कविता. तीर्थस्वरूप तुकाराम, तुम्ही सांगितलेले शब्द हे धन घेऊन कुठं कुठं हिंडू कळत नाही. प्रिय तीर्थस्वरूप तुकाराम, तुम्ही सांगितलेले शब्द हे धन घेऊन कुठं कुठं हिंडू कळत नाही. त्यांची किंमत कमी झाल्याची, संपल्याची, अर्थ बदलल्याची नोंद कुठं करू कळत नाही. तीर्थस्वरूप तुकाराम, तुम्ही सांगितलेले शब्द हे धन घेऊन कुठं कुठं हिंडू कळत नाही. त्याची किंमत कमी झाल्याची, संपल्याची, अर्थ बदलल्याची नोंद कुठं करू ते कळत नाही. तीर्थस्वरूप तुकाराम, मडे झाकून पेरणी करणारांचे मडे पावसात भिजतात. तीर्थस्वरूप तुकाराम, मडे झाकून पेरणी करणारांचे मडे पावसात भिजतात. पाण्यावर तरंगतात, उन्हात भाजतात लाया भाजल्यावानी. तीर्थस्वरूप तुकाराम, मडे झाकून पेरणी करणारांचे मडे पावसात भिजतात, पाण्यावर तरंगतात, उन्हात भाजतात लाया भाजल्यावानी. बघवत नाही डोळ्याला आकांत, थेट सांगताही येत नाही वेदाचा, धर्माचा, बायबल, कुराण, गुरुग्रंथ साहेबाचा अर्थ. प्रिय तुकाराम, एकदा कळू द्या वाहत्या नदीला काय बोलला होतात तुम्ही. प्रिय तुकाराम, एकदा कळू द्या वाहत्या नदीला काय बोलला होतात तुम्ही. अन बुडालेल्या वया तरंगून वर आल्या, अन बुडालेल्या वया तरंगून वर आल्या. प्रिय तुकाराम, हे रक्त न सांडता जिंकलेल्या लढाईचं पाणी आमच्यात वाहत का नाही. प्रिय तुकाराम, हे रक्त न सांडता जिंकलेल्या लढाईचं पाणी आमच्यात वाहत का नाही. की आमच्या जीवाचे जीवन शब्दच राहिले नाहीत, की आमच्या जीवाचे जीवन शब्दच राहिले नाहीत. प्रिय तुकाराम, शब्दाचे अर्थ लय बदलून गेलेल्या काळात तीर्थस्वरूप, स्वरूप, प्रिय कोणती विशेषणे लावू ज्याचे अर्थच बदललेत. प्रिय तुकाराम, प्रिय तुकाराम. धन्यवाद. धन्यवाद सर. जडे सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी वरगुळे सरांचा सन्मान करावा. आजच्या या मैफिलीत आता मी आमंत्रित करतोय धर्मवीर पाटील यांना. ओके. योगिता राजकर मॅडम. अच्छा, मग कसं दिले. माझ्या कवितेचं शीर्षक आहे संवेदनेचा जागर. कधीही पुन्हा आठवू नये म्हणून काळीज कुपीतला मुद्दाम घट्ट शिवून कुलूपबंद केलेला सहज सहज चालता चालता उसवत जातो जखमेवरचा एक एक टाका. तेव्हा त्याची पुन्हा पुन्हा कधीतरी लागतेच हाय. मग वाहू देते मी मुक्त आसवांना बांध न घालता. तेव्हा माझ्यातील संवेदनशीलतेचा जागतो कोपरा अन उजळून निघतं अवघं माणूसपण. तेव्हा वाटत राहतं निर्लेपपणे संवेदना हरवत चाललेल्या जगात जागवत राहावं आपण संवेदनेचा जागर घालत इतरांसाठीही. जखमेवरचा एक एक टाका उसवलेला विसरून
कुणाच्याही उद्ध्वस्त होत चाललेला नात्यांचा पूल सांधत जावा. माणसं माणसापासून दुरावत आहेत, माणसं माणसापासून दुरावत आहेत याची टोचणी लागून राहू नये मनाला. जिव्हाळ घरटं बांधून एकमेकांच्या मनात राहावं माणसांनी. जिव्हाळ घरटं बांधून एकमेकांच्या मनात राहावं माणसांनी. शोधून पाहायची वेळच येऊ नये पुस्तकात आपुलकीचे संदर्भ. शोधून पाहायची वेळच येऊ नये पुस्तकात आपुलकीचे संदर्भ. हरवलीच असेल आतली सारी ओल, हरवलीच असेल आतली सारी ओल, तरीही कुठूनही पाझरत यावा निर्झर मायेचा. वाढत जावी ओढ नात्यांची, यासाठीच कोसळून जाव्यात दुराव्याच्या भिंती. आपुलकीची वीण सैलावत चाललेली असताना, आपुलकीची वीण सैलावत चाललेली असताना आभासी जगात दूरस्थ राहू नये कधीच कुणीही. व्हावेत भयग्रस्ततेचे सारेच मार्ग बंद, चिंताग्रस्त काळ वेटाळून बसलेला असताना संवेदनांचा उत्सव सदोतीत राहावा फुलत. शब्दाशब्दातून राहावा संवाद ओसांडत. एक एक धागा मनाचा जोडून घेताना अर्थपूर्ण करावा आपल्या बोलण्यातला प्रत्येक शब्द. वास्तवाच्या वणव्यात सारच जळून खाक होण्यापूर्वी, वास्तवाच्या वणव्यात सारच जळून खाक होण्यापूर्वी मला वाचवायचे आहे